आवडला असेल तर सबस्क्राइब करूनच जा। मॅगी पण आहे पण बनवलेली नाही। हाय गाइस, वेलकम टू बॅक माय चॅनल। तर आज आपण आलेलो आहे स्टेशनला। बघू शकता माझ्या पाठीमागे तुम्हाला आमचं शेलूचं स्टेशन दिसत असेल। तुमच्या भावाच्या लाईफ मध्ये पहिला ब्लॉगिंग ट्रॅव्हलिंग आहे। तर आम्ही आज जाणार आहोत लोणावळा। वाकीचे पोरं जात आहेत महाराष्ट्र लोणावळा। तर आमच्या संघ आलेले राजू तर सगळ्याचं तिकीट काढत आहे आमचा विकास आठवे। शेलू महाराष्ट्र स्टेशन तुम्ही बघू शकता। आम्ही ते सध्या स्टेशन आलेलो आहे, नेमकंच तिकीट काढलेलं आहे। माझ्या पाठीमागे पब्लिक जरा झोपलेली आहे। राजाराणी गाडीने जायचंय, बघू शकता पाठीमागे। हे बघा 20 मिनिटानंतर आमची ट्रेन आहे राजाराणी एक्सप्रेस। तर आम्हाला 20 मिनिटं थांबावं लागेल म्हणून जरा समोर जातोय बसण्यासाठी, कारण की इकडे पाठीमागं जरा झोपलेले तर त्यामुळे त्यांना त्रास नकोय म्हणून समोर जातोय। कमिंग सून। तर अंकुश मराठी ब्लॉगचा हा पहिला ट्रॅव्हल्स ब्लॉग आहे, म्हणून माझ्या लाईफ मधला ट्रॅव्हलचा हा पहिला ब्लॉग आहे। आज तक बघा आणि आवडला असेल तर सबस्क्राइब करूनच जा। तर फायनल ज्या गाडीचा आपण वेट करत होतो ती माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल। तर गाईज आम्ही बसतो। तर फायनली मित्रांनो आमची गाडी निघलेली आहे आणि आपण डायरेक्ट भेटूया आता कल्याण मध्ये। मैशा त्यामुळे म्हणलं होतं बाहेर रिझर्वेशन काढा। आम्हाला तर जागा भेटलेली आहे, बाकी काय असं करू ते दोघं जण बसले पलीकडे तुम्हाला दिसत असं। दाद्या आणि मैशा उभा राहिले तर घोर नाही, एक रोड खालेली आहे माझं एक रोड। तर फायनली आम्ही कल्याणला पोहोचलेलो आहे। तुम्ही बघू शकता नेमकंच पोहोचलो। ब्रश नाश्ता वगैरे करतो आणि लगेच लोणावळ्याचा ट्रेन आहे 9:30 वाजता। मग नंतर 9:30 वाजता ती ट्रेन पकडतो आणि जातो आणि मग भेटूया आपण लोणावळ्याच्या स्टेशनवर। तर फायनली लोणावळ्यामध्ये पोहोचलेलो आहे। तर पाऊस जरा जास्त येते म्हणून थोडं भिजलं होतं। आमच्या मंडळीनं संच्या मंडळीनं फोटो वगैरे पण काढले, पण काही काढले नाही म्हणून बघा स्टेशन लोणावळ्याचं। तिकडे साईडला जायचे वरती। माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल थोडं लांब आहे, जास्त नाही आहे। तर आपण आता डायरेक्ट स्टेशनच्या बाहेर निघू।
आई लव यू लोनावला। बरसात का मौसम, बारिश भी धीरे धीरे आ रही है और लोनावला में घूमने का मजा ही कुछ और है। असं मस्त वाटते लोणावळ्यामध्ये आल्यानंतर। मॉर्निंग मित्रांनो, हे बघा आमचं सध्या इथं राहिलो होतो, तर आता नेमकंच ट्रेन मधून आलो होतो आणि ट्रेन आल्यानंतर इथं रूम केली। हे बघा ही सगळी पब्लिक ही गाईज असं रूम केलेली होती। तर आता आमचा आउट करायचा टाइम झालेले आहे, 10ला इन केलं तर आता आउट करतोय। पण आता जायचंय आपल्या, कुठे जायचंय? टायगर पॉइंट पॉइंटला आता तिकडे जातोय। तर भेटूया लॉजच्या समोर। माझ्या समोरचं थोडं नजारा पण आहे, ते पण दाखवतो। तर आता आउट करायचा टाइम झालेला आहे, तर पहिलं आउट करून घेऊन द्या। बघा हॉटेल अशी आमची। पाऊस तर चालू आहे लोणावळ्याला 24 तास, जसं आलोय तसं पाऊसच आहे। आउट करतोय पण चांगले हॉटेल पण एकदम मस्त आहे। मग तुम्हाला दिसत असेल बघा, एकदम मस्त छोटासा झरा आहे, छोटासा पाठीमागे झरा आहे, तिकडे जायचंय आपल्याला। तर फायनली नाश्ता केलेला आहे आणि आता निघतोय। माझ्या पाठीमागे तुम्हाला दिसत असेल, मस्त आहे। चल तुम्हाला तिकडे नेतो। छोटासा झरा आहे, जास्त मोठा नाही आहे आणि पाऊस तर असा चालू आहे, पाऊस काय थांबायचा नावच घेत नाही आहे, म्हणून म्हणतो तसं। माझ्या पाठीमागं बघू शकता नुसता पाऊस आहे, तुम्हाला दिसत असेल थोडं ढग पण असं पाठीमागं दिसत असतात। दाखवतो तुम्हाला, हे बघा असं वाटतं की खरंच खाली ढग आले आणि आम्ही ढगावरती। छोटंसं झरा आहे, गावकडच्या पोराला असं वाटतं की इथं कधीच आले नाही, म्हणून फोटो बिटोन इतके काढतात बाबा। त्याला किती वेळेस सांगितलेलं फोटो काढता नका, आपण फिरायला आलेलो, पहिलं एन्जॉय केला पाहिजे। आता अर्धा घंटा इथंच लावते म्हणून त्याला मी सांगतोय, पहिलंच सांगतोय की चला चला लवकर, काय ऐकतच नाही। तर यायला घेऊन जातो मी, लॉयन पार्कला जायचंय वरती। मला माझे हॉटेल दाखवतो, बघा हिच्यामध्ये आम्ही थांबलेलो होतो रात्री आणि आता पण थांबलेलो आहे। हा हवे, हा आपल्याला समोर ह्याच हवेनं जायचं। रायडर मराठीमध्ये डायरेक्ट झोपत। मी तर इतका खुश आहे ना करायची ते जेवण की मला खूपच भारी वाटतंय। मला असं वाटतं की मी ढगामध्ये आले, कारण की एवढं मी कधी फिरायला आलो नव्हतो। इथलं भारी खूपच लोकेशन आहे, खरंच म्हणजे खरंच। काय तुला घेणार नाही मी, ताण घेऊ नको। बरं दादा एकदा पाठीमागे बघ, ते
दोघं जण पाठीमागच बघा, फोटो काढण्याच्या रागात मध्ये पाठीमागे राहिले, पळत येत आहे. आता थोडा पाऊस उघडला आहे पण एवढं नाही आहे. पण सकाळी तुम्हाला मी स्टार्टिंग केली तेव्हा खूपच पाऊस चालू होता. बघा आणि व्हिडिओचा आनंद घ्या. तर दादाच्या पाठीमाग चाललोय. दादा म्हणलं इथं खूपच भारी सीन आहे आणि खूपच भारी म्हणजे खूपच भारी आहे. बघा माझ्या पाठीमाग, खरंच खूपच भारी सीन. खूपच थंडी हवा लागते. खरंच ना मित्रांनो, इतकी मजा येते ना, खूपच म्हणजे खूपच, मी सांगू शकत नाही. मला तर घरी जाऊ वाटत नाही, वाटायला की दुसरा राहावं म्हणून. इथं वरती आल्यानंतर छोटीशी टपरी आहे म्हणून थोडं फार खातोय. खायला काय नाही पण बिस्किट वगैरे याच्यावर धगवतो सध्या. मॅगी पण आहे पण बनवलेली नाही आहे. एक चाय बनवा. गरम गरम चहा रेडी होतोय. पावसामुळे थंडी असल्यामुळे काकडून पडलेली सगळे. पुन्हा चहा प्यायचा. पावसामध्ये एकदम चला रे, जोरदार पाऊस झालेला आहे आम्हाला. पाऊस असा जोरात चालू झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि खूपच थंडी वाजते. तर थोडासा डान्स केलाय. आता समोर जातोय. जरा खूपच पाऊस चालू आहे म्हणून फोन भिजत घेतो. थोडं गेल्यानंतर वरती भेटू आपण. खूपच भिजायला होताना इतकी मजा येते ना भिजताना, काय सांगा. आणि खरंच घुसलंय. बघा माझ्या पाठीमागं तुम्हाला दिसत असेल सगळं पावसाचं ढवळं दिसायला लागलंय. गाड्या बिड्या येऊ राहिल्या आणि एकदम ओके मध्ये कार्यक्रम होत आहे. चल रे, तिथं चाय प्यायला थांबलो होतो तर तिथं असं वाटू लागली पावसामध्ये नगर जास्त थंडी वाढली होती. पण चहा पिल्यानंतर असं एकदम उलच आलाय की असं वाटतं की भिजल्याला बरं आहे. पण आता जास्त काही थंडी वाढली नाही आहे. सॉरी, म्हणजे आता भिजतो म्हणून जास्त
दम पण लागलाय मला. जास्त वाटतंय की थंडी पण जास्त वाजत नाहीये, काही नाहीये. चल बघू समोर गेल्यानंतर. आणि खरंच ना खूपच भिजले आणि मजा तर इतकी येईल फार, तुम्हाला काय सांगूया. तर आणखीन 2 का 3 किलोमीटर आहे मग आणखीन, त्याच्यानंतर बघू काय होतंय ते. आणि इकडं पाठीमागं बघू शकता तुम्ही सगळं, म्हणजे असं तुम्हाला स्वतःला पण वाटेल तुम्ही आल्यानंतर की सगळं तुम्ही ढगातच का काय म्हणून. हे बघा बघू शकता, छोटंसं खाली गाव दिसतंय, गाव दिसतंय. आणखीन आम्हाला इकडं वरती जायचंय. तर गाईच सध्या राहिले अजून 3 किलोमीटर, तर अजून भरपूर वेळ आहे. सध्या खूप हातपाय ढिले झाले आमचे. तर हे बघा आमचा ब्लॉगर पळत आहे आणि आमच्या ब्लॉगरची उत्सुकता. चला जात आहेत आम्ही वरती, भेटूयात थोड्यात वेळा. सगळे सध्या इथं भिजले आहोत. यांना खूपच जरा मूड झाला यांचा डान्स करायचा. आणि इकडं पाठीमागं पण तुम्ही बघू शकता कसं आहे, सगळं धुपणच पडलेलं आहे. आणि ते बघा तिकडं माझ्या त्या गाड्या झाल्या त्या काय आम्हाला इथून छोटंच किती 30-20 मीटर वाजता, पण आम्हाला काही दिसत नाही आहे. पण आणखीन पण किती लांब आहे काय माहीत नाही आम्हाला. तरी आम्ही जातो हळूहळू. आणि आमचं भिगाव म्हणावं तर सगळेजण आम्ही भिगूनच गेलो तर लोक पण आवाज देतात म्हणून. तर बघूया बघा. तर बाय लोक व्ह्यू वाचता आहे की व्ह्यू म्हणजे तुम्हाला बघा तुम्ही फक्त आणि बघून घ्या आणि व्हिडिओचा फक्त आनंद घ्या. माझ्या पाठीमागं बघू पण शकता तुम्हाला कसं दिसतंय म्हणून. वरचं दाखवतो तुम्हाला बघा. पण हा आपल्याला तिकडे जायचंय, किती जायचं ना म्हणून माहित नाहीये. लांब जायचे म्हणून माहित नाही, किती लांब जावं लागेल आपल्याला. 2 किलोमीटरच्या वरी आलं ना, अर्धे चालत चला समोर गेल्यानंतर. तर फायनली आम्ही आलो आहोत तिथं. तर आता इथं साईडला थोडं गाड्या वगैरे, गाड्या पण पार्किंग मध्ये आहेत. आम्हाला एक जण म्हणलं होतं की इथून कल्याण मुंबई आणि अर्ज मुंबई कल्याण नाही रे, कल्याण तर नाही दिसला, कर्जत ते पण असं दिसतंय असं म्हणलं होतं एक जण. पण आता ते म्हणलं पण पाऊस चालू असल्यावर धुई असल्यावर खरं दिसणार नाही. खरं माणूस पण एक गुन्हेगार दिसत नाही तुम्हाला पाठीमागं दिसत येते, त्यामुळे काही दिसत नाहीये. आणि खरंच खूपच थंडी वाजतीये. दाखवतो तुम्हाला. बुडून सरळ असं जायचं आणि इकडून ये इकडे खाली काय हे वॉटरफॉल वॉटरफॉल वाहून जातो. चांगला नाही का? चल जाऊन आठवलं काकाला विचारलंय. अरे पण इकडे वॉटरफॉल आहे वाहून जायचं. हो हो सगळेजण कशाला देत आहे की जास्त वेळ की माणसं वाहून गेलेले असल्यामुळे आम्हाला म्हणताय की जास्त वेळ जाऊ नका. आणि तुम्हाला ती माणसं वाहून गेले होते ना ती पण जागा दाखवतोय मी कुठून गेले म्हणून. बघा काही दिसत नाही. तुम्हाला दाखवतो. बघा
दिसत असणार माझ्या पाठीमागं तुम्हाला धबधबा आहे आणि पाऊस पण एकदम चालू झालेला आहे आताच्या आता.